नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। पहा, योजनेतील लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांना मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मे हप्ता वाटप झालेला नाही। आणि याच मे हप्त्यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। सरसकट 2,500 रुपये वाटप या संदर्भात सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे माहिती पाहण्यास मिळणार आहे। नवीन शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा। सोबतच आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे, रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शासनाकडून येणारी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला एक मेसेज दिसत आहे। त्या अगोदर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, ज्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वळवण्यात आलेलं होतं, ट्रान्सफर करण्यात आलेलं होतं, अशा सर्व दिव्यांग बांधवांना पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडेच इथं वळवण्यात आलेलं आहे किंवा लाभ योजनेचा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिला गेलेला आहे। आता इथपर्यंत सर्वांना माहीत आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांना मे महिन्यामध्ये 3 हप्ते जमा झालेले आहेत। जवळपास 7,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। 3 टप्प्यात हे अनुदान वाटप झालेलं आहे। मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचं अनुदान आलेलं आहे। मात्र माझे जे या योजनेतील इतर बांधव आहेत, त्यामध्ये विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना मार्चपासून बऱ्याच लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाही। मग त्या लाभार्थ्यांना कधी हप्ता येणार असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे। आता इथं पहा, सरसकट 2,500 रुपये वाटप म्हणजेच काय, तर दिव्यांग लाभार्थ्यांसोबतच विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना 2,500 रुपयाचा हप्ता लागू झाला पाहिजे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, कारण लाभार्थ्यांना खूप जास्त गरज आहे या अनुदानाची। आता मागच्या महिन्यामध्ये काय झालेलं होतं, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना अगोदर हप्ता जमा झालेला होता। 14 ते 15 तारखेला वितरण झालं होतं आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र 30-29 तारखेला हे वितरण झालेलं आपल्याला पाहण्यास मिळालं। आणि त्यानंतर लगेच 30 एप्रिलला दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, मे हप्ता वितरणासाठीचा। मागच्या महिन्यामध्ये इतर लाभार्थ्यांना, योजनेतील इतर लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थी सोडता इतर लाभार्थ्यांना अगोदर हप्ता आला होता आणि दिव्यांग लाभार्थ्यांना महिन्याच्या शेवटी आला। आता या महिन्यामध्ये उलट झालेलं आहे, दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला आहे। 3 हप्ते बऱ्याच लाभार्थ्यांना आलेले आहेत। 3 टप्प्यामध्ये हे अनुदान जमा झालेलं आहे। 3 वेगवेगळ्या तारखा आपल्याला पोर्टलवर पाहण्यास मिळाल्या होत्या, पण इतर जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना मे महिना संपत आला तरी पण अद्यापपर्यंत हप्ता जमा झालेला नाही। त्यासोबतच लाभार्थ्यांची मागणी आहे, तुम्ही दिव्यांग लाभार्थ्यांचं अनुदान वाढवलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासोबतच आमचंही अनुदान वाढवायला पाहिजे, वाढलंच पाहिजे। कारण या अगोदर या योजनेमध्ये ज्या वेळेस अनुदान वाढ झाली आहे, त्यावेळेस प्रत्येक लाभार्थ्यांची सरसकट अनुदान वाढ करण्यात आलेली होती। मग 2025मध्येच मोठा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामध्ये फक्त दिव्यांगांचंच अनुदान वाढवलं। दिव्यांगांचं वाढवलं, चांगली गोष्ट आहे, पण जे वाढलेलं अनुदान आहे सरसकट 1,000 रुपये ते तुम्ही सर्वांना द्यायला पाहिजे। त्या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय निर्गमित करायला पाहिजे। बच्चू कडू भाऊ यांना एक विनंती असणार आहे, तुम्ही दिव्यांग लाभार्थी असतील, विधवा महिला भगिनी असतील, यांच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी नेहमीच कार्यरत असता। तुम्हाला आणखीन एक कळकळीची विनंती असणार आहे, हे जे वाढलेले अनुदान आहे ते सरसकट सर्व लाभार्थ्यांना करा। हे तुम्ही सरकारला करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे, सुचवलं पाहिजे, विनंती केली पाहिजे।
पटवून दिलं पाहिजे की 2,500 रुपये सर्वांसाठी गरजेचे आहे. आता हे मला वाटत आहे, पण मला वाटून त्याचा उपयोग नाही. या लाभार्थ्यांपैकी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांनी त्यांची मागणी, त्यांचं म्हणणं बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही मागणी लावून धरण्यात येईल आणि त्यानंतर मग जे वाढलेलं अनुदान 1,000 रुपयाचं वाढलेलं अनुदान हे आहे ते सरसकट लाभार्थ्यांना जमा करण्यात येईल. पहा, इथपर्यंत तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. बच्चू कडू यांच्या माध्यमातून नेहमीच लाभार्थ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी पाठपुरावा केला जात आहे किंवा सरकारकडे मागणी मान्य करण्यासाठी मांडली जात आहे. आता काही दिवसापूर्वी अपात्र म्हणजे UDID टेम्पररी UDID कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून GR आलेला होता की त्यांना ते मिळणार नाही, अनुदान मिळणार नाही, योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र बच्चू कडू यांनी ज्यावेळेस सरकारमध्ये एंट्री केली त्यावेळेस त्यांनी पहिला हा शासन निर्णय रद्द करायला लावला आणि टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्रधारक उमेदवारांना सुद्धा लाभ मिळालेला आहे. त्याचबरोबर जे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्रधारक आहेत त्यांना परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाकडून पुन्हा एकदा नवीन GR आलेला आहे. पहा, बच्चू कडू यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यासाठी सरकारला पाठपुरावा केलेला आहे सरकारकडे. त्याच पद्धतीने आता इतर लाभार्थ्यांना सुद्धा तुमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि बच्चू कडूंना सुद्धा एक विनंती असणार आहे. या योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना वाढलेलं 2,500 रुपये म्हणजे प्रत्यक्ष फक्त 1,000 रुपयाचं जे अनुदान आहे वाढलेलं ते मिळायला पाहिजे. सरसकट 2,500 रुपये अनुदान लागू झालं पाहिजे. मे हप्ता लाभार्थ्यांना, इतर लाभार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आणखीनही अनुत्तरित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पहा, मे हप्ता जो आहे तो 1,500 रुपयाचा हप्ता, मेचा 1,500 रुपयाचा हप्ता महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. 25 तारखेपासून आपल्याला पोर्टलवरती लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची किंवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती आपल्याला तिथं मिळू शकते. शक्यता आहे 25 तारखेपासून नोटिफिकेशन वगैरे येईल आणि 30 तारखेच्या आतमध्ये 28-29 तारखेच्या आसपास हे वितरण सुरू होईल अशी अपेक्षा आहे. परंतु 25 तारखेनंतर या ठिकाणी किंवा 25 तारखेला इथं आपल्याला शासन निर्णय किंवा नोटिफिकेशन पोर्टलवरती येऊ शकते अशी शक्यता आहे. पहा, ही माहिती आहे 1,500 रुपये वाटप संदर्भात. या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत त्यांचा प्रश्न होता की आम्हाला नेमका हप्ता कधी मिळणार आहे. तर साधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 25 तारखेनंतर ही प्रोसेस सुरू होईल आणि 28-29ला हे वितरण सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया. त्या अगोदर झालं तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे. मलाही तुमच्या इतकाच आनंद होणार आहे आणि अगोदर वितरण सुरू झालं तर मी नक्कीच तुम्हाला कळवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं की सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.